नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणल्यानंतरसुद्धा नगर परिषद दिग्रसला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाहीच. दिग्रसच्या नगराध्यक्षा पंचशिला इंगोले यांचा शांतता सभेत गौप्यस्फोट. नगर परिषद दिग्रसला कायमस्वरूपी मुख्याधिकारी हवा ही मागणी आपण पालकमंत्री नामदार संजय राठोड, खासदार संजय देशमुख यांच्याकडे अनेकदा केली, तर जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन मागणी केल्यानंतरसुद्धा दिग्रस नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी यांची नियुक्ती झाली नसल्याचा गौप्यस्फोट नगर परिषद दिग्रसच्या नगराध्यक्षा पंचशिला वाल्मिक इंगोले यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काल दिनांक 21 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन दिग्रस येथे आगामी सण व उत्सवानिमित्त शांतता सभेचे आयोजन केले होते. यामध्ये अनेकांनी सण व उत्सवात येणाऱ्या अडचणी व नगर परिषद दिग्रसने त्या अडचणी सोडवाव्या याकरिता अनेक समस्या मांडल्या. त्या समस्यांना उत्तर देताना नगराध्यक्षा पंचशिला इंगोले यांनी नगर परिषद दिग्रसला मुख्याधिकारी नसल्याने समस्या सोडविण्याकरिता अडथळा येत आहे, तरी पण सर्व नगरसेवक, सभापती, उपाध्यक्ष व आपण समस्यांचे निराकरण करू अशी ग्वाही त्यांनी दिली. दारव्हा येथील मुख्याधिकारी यांना दिग्रसचा प्रभार आहे. त्या मुख्याधिकाऱ्यांच्या कामाची नगर परिषदच्या अध्यक्षा पंचशिला इंगोले यांनी स्तुती केली आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.